मला ही माहिती मिळाली दादांच्या विमान क्रॅशबद्दल, तेव्हा तर माझे पूर्ण हातपाय गार झाले. कारण मी खूप जवळ गेलो होतो त्यांच्या आता काहीच महिन्या अगोदर, आणि त्यांच्या हातूनच माझा प्रवेश झाला. आणि त्यांच्याकडे जितके आम्ही विनंती अर्ज केले, त्यांनी 7 ते 10 दिवसात त्याचा पाठपुरावा करून आणि ते सगळी कामे मार्गी लावले. त्याच्यात मी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झालो होतो. आणि मी शपथ घेतली होती की अजितदादा, तुमचा आशीर्वाद आहे, आम्ही बिलकुल निष्ठेने व प्रामाणिकपणाने तुमच्या पक्षात आम्ही काम करत राहू. आजही मी त्यांना वचन देतो श्रद्धांजलीच्या स्वरूपात की दादा, आम्ही तुमचे कार्य पुढे सुरू ठेवू आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी लढा घेऊ. आणि मला 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीने तिथं गर्दी असल्यामुळे स्टेजवरून खाली आले. जेव्हा माझा प्रवेश केला, त्यांनी मला राष्ट्रवादीचा रुमाल माझ्या खांद्यावर टाकला. तेव्हा त्यांनी म्हटलं अक्षरशः की मला माफ करा, तिथे गर्दी असल्यामुळे मी लवकर निघून आलो, तिथं लोटपोट होत होती, मला माफ करा. एवढ्या मोठ्या व्यक्तीने जेव्हा मला माफी मागितली, तेव्हा मला जो काही क्षण अभिमानाचा जो हे असतो, विचार असतो, तेव्हाच मी तिथं थंडागार झालो. कारण एवढा मोठा व्यक्ती एक साधारण कार्यकर्त्याशी जो नुकताच त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी गेला होता, आणि त्यांनी मला एकदम हिरावून दिले की एक असा नेता जो एवढ्या मोठ्या हस्तीने मला माफी मागितली, तेव्हा मला असं वाटलं की माझं काय मोल आहे, माझं तर माती मोल आहे. तरी त्यांनी एवढ्या मोठ्या शब्दात मला असे 2 शब्द सांगितले. आज ते शब्द माझ्या कानावर वारंवार शब्द येत आहे. आणि मी तर असा झालो की पोरकाच झालो. एवढा मी जवळ गेलो होतो त्यांच्या, पण एवढा दूर जातील दादा कदाचित मला ही अपेक्षा नव्हती. मी सिंधी समाजाच्या वतीने, मलकापूर आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सिंधी समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाच्या हिशोबानं आम्ही काम करत राहू. नेहमी राष्ट्रवादीचा झेंडा वरच ठेवू आम्ही त्यांच्या मानाच्या स्वरूपात. हे 2 शब्द बोलून मी भावपूर्ण श्रद्धांजली दिलो. ओम शांती.